नमस्कार. आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा. नमस्कार. एका संतापजनक घटनेची ही बातमी आहे. मुंबईतील साकीनाका विभागात एका 3 वर्षाच्या चिमुरडीवर 9वी इयत्तेत शिकणाऱ्या एका नराधम मुलाने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक आणि तितकीच धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना चांदवली संघर्षनगरमध्ये घडली आहे. मुंबईतील आणि संघर्षनगर येथील स्थानिक विविध संघटनांच्या प्रतिनिधीने साकीनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची 2 दिवसापूर्वी भेट घेऊन या घटनेची माहिती घेतली. साकीनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी आरोपीला पोस्को कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली असून ॲट्रॉसिटी ही दाखल करून गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे शिष्टमंडळाला सांगितले. कोणत्याही परिस्थितीमध्ये तपासामध्ये त्रुटी राहू नयेत आणि आरोपीला कठोरात कठोर सजा व्हावी अशा पद्धतीची मागणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक साकीनाका यांना भेटलेल्या शिष्टमंडळाने केली आहे. दरम्यान मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक शरद कांबळे यांनी मुंबई हायकोर्टाचे वकील ॲडव्होकेट संदीप जाधव यांच्यासह पीडित कुटुंबांची भेट घेऊन या घटनेची त्यांच्याकडून संपूर्ण माहिती जाणून घेतली. त्यांना आधार आणि धीर दिला. महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेलशी बोलताना माजी नगरसेवक शरद कांबळे म्हणाले की ही घटना अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक आहे. या घटनेतील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. पोलिसांनी कोणत्याही प्रकारच्या तपासातील त्रुटी ठेवता कामा नयेत आणि फास्ट ट्रॅक न्यायालयात ही केस चालवून गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा देण्यासाठी आम्ही शासन स्तरावर पाठपुरावा करू असे आश्वासनही माजी नगरसेवक शरद कांबळे आणि ॲडव्होकेट संदीप जाधव यांनी पीडित कुटुंबाला दिले. या घटनेने चांदवली संघर्षनगरमध्ये संतापाचे वातावरण असून वेळ प्रसंगी मोर्चा धरणे आंदोलनही काढण्याची तयारी सामाजिक संघटनांकडून केली जात आहे. नमस्कार. आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा.